This video is educational purpose. We are solving the practice previous year PAT question paper to help student understand the concepts. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत दिस इज द प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर वी आर सॉल्विंग हिअर. ओके, विषय इंग्रजी, वर्ग 8वा, सिम्युलेटेड पॅट 2025-26. गणेश कौशिक पाटील इथं तुमचं नाव लिहायचं आहे. आपण पूर्ण पॅटर्ननुसार बघणार आहे, कशा प्रकारचे पॅटर्ननुसार पेपर असतो. याचा तुम्हाला येणाऱ्या पेपरासाठी खूप फायदा होणार आहे. ठीक आहे, बघा, गणेश कौशिक पाटील इथं नेम ऑफ स्टुडंट लिहायचं असतं, त्यानंतर नेम ऑफ स्कूल लिहायचं आहे, रोल नंबर तुम्हाला इथं टाकावा लागतो. अशी पूर्ण माहिती असते, ती फिल करावं लागते तुम्हाला. ठीक आहे, अशा प्रकारे माहिती फिल करायची आहे. बघू शकता तुम्ही, अशी माहिती तुम्हाला फिल करायची आहे. चला आता प्रश्न क्रमांक 1 कडे जाऊया. दिस इज द ओरल सेक्शन. ओरल सेक्शन असतं, हे विचारलेलं असतं, तोंडी प्रश्न विचारलेले असतात. ते बघा, रीड द पॅसेज ऑफ 5 सेंटेन्सेस फ्रॉम द टेक्स्ट बुक ऑफ माय इंग्लिश बुक, लॅटर दॅट ओनली द नाउन्स ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द पॅसेज. ठीक आहे, हेचं वाचन करायला लागतं ओरलसाठी तुम्हाला. स्पीकिंग अँड फार्मिंग आहे. स्पीक वन एनी ऑफ द फॉलोइंग टाईप्स. माय बेस्ट फ्रेंड इफ वेअर आय वेट. माय बेस्ट फ्रेंड सांगायचं म्हटलं तर इथं नाव सांगायचं. माय बेस्ट फ्रेंड नेम इज गणेश. ही इज द व्हेरी क्लेवर, ही इज द व्हेरी ऑनेस्ट, वी लिव्ह टुगेदर, लाईक दॅट, असं काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये. ठीक आहे, तर चला बघा, हे झालं तुमचं ओरल सेक्शन असतं. पेपर पॅटर्नमध्ये हे ओरल सेक्शन असतं. आता चला आपण जाऊया रायटिंग सेक्शनकडे. रायटिंग सेक्शनमध्ये दिलेले डू ॲज डायरेक्ट आणि फोर से वेदर द अंडरलाईन पार्ट ऑर सेंटेन्सेस फ्रेज ऑर क्लॉज. अंडरलाईन केलेले वाक्य फ्रेज आहे का क्लॉज हे तुम्हाला सांगायचं आहे. बघा, द म्युझिशियन लीड हिज तनपूर ऑन द क्रॅफ्ट. ही आहे फ्रेज, ही आहे फ्रेज, कारण ऑन द कार्पेट हे इथं अंडरलाईन केलं आहे म्हणजे ही फ्रेज झाली. देअर इज समवन हा आहे क्लॉज. देअर इज समवन क्लॉज आहे, क्लॉज. हे दोन ओळखायचे होते तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 मध्ये. बघा, बी. आता इथं काय दिलं आहे प्रश्नामध्ये, मॅच द सेंटेन्सेस विथ देअर टाईप्स. सेंटेन्सेस मॅच करायचे तुम्हाला. व्हॉट हॅज हॅपन टू यू, हे आहे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस आहे. टाईप्स आहे इम्परेटिव्ह, पण सेंटेन्सेस आहे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. त्यानंतर बघा, टेक मी टू हिम, इम्परेटिव्ह एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस आहे. त्यानंतर आता जाऊया क्वेश्चन नंबर सी कडे. क्वेश्चन नंबर सी मध्ये काय विचारलेले तुम्हाला, राईट द ऑपोजिट वर्ड. ऑपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्द. जेव्हा मल्टिप्लायचं ऑप्शन असतं तेव्हा विरुद्धार्थी असतं. जसं चढणं, उतरणं, हसणं, रडणं. ठीक आहे, तसं बाय म्हणजे विकत घेणे, सेल म्हणजे विकणे, डाऊन अप, बेटर वर्स, फाइंड लॉस. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला आन्सर करायचं असतं. चला क्वेश्चन नंबर 3 कडे जाऊया. 2 कडे बघूया. क्वेश्चन नंबर डी मध्ये असं दिलं आहे, सॉल्व द पझल, फाइंड द सर्कल ऑफ द नेम्स. ठीक आहे, लॅपटॉप, कम्प्युटर, मोबाईल, ईमेल, याला तुम्हाला सर्कल करायचं. इथे सगळे आकडे दिले असतील, मोबाईल, ईमेल, यांना तुम्हाला अंडरलाईन करायची असते. बघा, खूप सुंदर प्रकारचा प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक ई मध्ये काय दिलं आहे बघा, राईट द रिलेटेड वर्ड ॲज शोन इन द एक्झाम्पल. पेनाच्या संदर्भात वाक्य लिहायचे, कोणते विचारले तर. जसं पेनाच्या संदर्भात तुम्हाला इथं दिले बघा, इंक पेनाच्या संदर्भात आहे, सिग्नेचर पेनाच्या संदर्भात आहे, कलर पेनाच्या संदर्भात आहे, राईट म्हणजे लिहिणे पेनाच्या संदर्भात आहे. त्यानंतर बघा, ॲड अ सफिक्स ऑर प्रिफिक्स. सफिक्स प्रिफिक्स लिहायचे जे की शब्दाच्या अगोदर आणि नंतर लागतात. जसं फ्रेंडच्या अगोदर नंतर लागला शिप, फ्रेंडशिप, हे झालं सफिक्स. हॅपीनेस, हॅपीनेस, हॅपियर, हॅपीनेस, राईट, रायटर, सफिक्स प्रिफिक्स याला म्हणतात. पॅरेग्राफ दिला जात असतो याचं चांगल्या प्रकारे वाचन करून तुम्हाला काही प्रकृती दिली ते सोडायची असते. ठीक आहे, आता बघा, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज. ब्लँक येतं, इज द चीफ फेस्टिवल ऑफ आसाम स्टेट. कोणता चीफ फेस्टिवल आहे, बिहू. बिहू इज द चीफ फेस्टिवल ऑफ आसाम स्टेट. द सॉंग्स हॅव बीन हँडेड डाऊन जनरेशन टू जनरेशन. इथं आन्सर दिलं आहे तुम्हाला, जनरेशन टू जनरेशन. बघा, बिहू, हे बघा इथं दिलं बघा, बिहू इज द चीफ फेस्टिवल इन द स्टेट. आन्सर बिहू. असं तुम्हाला वाचन करून लिहायचं असतं. कंप्लीट द वे. पोएट वांट्स टू नो. पोएट वांट्स टू नो काय, व्हाय बेस शूड सिटिंग, व्हाय आई शूड मेल्ट.
Why spider ate the files? Why ants makes? Write the pairs of rhyming words from the poem. Try why. Files rise. रायमिंग वर्ड्स म्हणजे यमकयुक्त शब्द असतात, ते शब्द ओळीच्या नेहमी शेवटी असतात. हे मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे की ते शेवटी असतातच. प्रश्न क्रमांक बी बघा. राईट अँड ॲप्रिसिएटिव्ह ऑफ द गिवन पोएम विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट. गोल्डन चेन. फ्रेंडशिप इज अ golden chain. The link our friends our dear and like rare and precious jewel. Its remain more each year. It's clean together firmly. त्याच्या बेसवर इथं प्रश्न दिले बघा. टायटल गोल्डन चेन, पोएट हेलन स्टेनर राईस. हे कशा म्हणणं लिहिलं आपण बघा. हे तिचं राईट पोएट विचारला होता हेलन स्टेनर राईस इथं लिहिलं. गोल्डन चेन हे टायटल आहे, टायटलनं ते विचारलेलं होतं. प्रश्न क्रमांक नवीन बघू आपण. बघत आहात प्रश्न क्रमांक 6 मध्ये बघा तुम्हाला कशा प्रकारे काय करायचं असतं. राईट स्किल इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. हिअर आर सम इन्स्ट्रक्शन अबाउट द स्मार्ट यूज ऑफ इंटरनेट. प्रिपेअर द लिस्ट ऑफ डज अँड डॉस. स्मार्ट यूज ऑफ इंटरनेट. इंटरनेटचा योग्य वापर कसा करायचा हे सांगितलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला कंपॅरिझन करायचं आहे डू आणि डजमध्ये. कोणत्या गोष्टी करायच्या आहे, कोणत्या गोष्टी नाही करायच्या आहे. खाली बॉक्स दिला आहे. डूमध्ये कोणतं सेंटेन्स येईल आणि डोंट्समध्ये कोणतंही लिहायचं आहे बघा. त्याच्या अगोदर तुम्हाला इथं स्मार्ट यूज ऑफ इंटरनेट हे जम्बलिंग करून दिलेले आहे, त्यात तुम्हाला कंपॅरिझन करायचं आहे. टायटल टाकला स्मार्ट यूज ऑफ इंटरनेट बघा. करायचं आहे वी शुड यूज स्ट्रॉंग अँड युनिक पासवर्ड. वापर करायचा आहे ना चांगला स्ट्रॉंग पासवर्डचा तो करायचा आहे. डोंट्समध्ये वी शुड नॉट शेअर द पासवर्ड विथ एनीवन. कोणाला आपला पासवर्ड शेअर नाही करायचा आहे. वी शुड कीप अवर सॉफ्टवेअर अँड ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करत राहायचं नेहमीप्रमाणे. वी शुड चेंज पासवर्ड रेग्युलरली पासवर्ड चेंज करायचा. वी शुड बी कॅशन व्हाईल asking links. We should not share the personal information anyone. We should not use the public Wi-Fi for the sensitive work. बघा एखाद्या वेळेस काय होतं, पब्लिकचं वायफाय ओपन असतं, आपण जातो कनेक्ट करून घेतो आणि त्यावर आपले कामं करत राहतो. तसं करायचं नाही आहे. ह्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहे, या गोष्टी करायच्या असतात. वी शुड चेंज पासवर्ड रेग्युलरली. ठीक आहे, बघू शकता. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला अभ्यासासाठी सोपं जातात. आणि इथं कोणतं पण काही विचारलं जाऊ शकतं, त्याच्यावर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. फक्त डज आणि डोंट्स कसं वापर करतात वाक्यामध्ये हे बघून. डज म्हणजे करायच्या गोष्टी, डोंट्स म्हणजे न करायच्या गोष्टी. चला आता नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 7. राईट द शॉर्ट पॅरेग्राफ विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट. काही मुद्दे दिले आहे इथं, त्याच्या आधारे तुम्हाला एक पॅरेग्राफ तयार करायचा आहे. पॅरेग्राफ एकदम सोप्या भाषेत, शांत भाषेत असायला पाहिजे. बेनिफिट्स ऑफ स्पोर्ट्स. खेळाचे महत्त्व सांगितलेले आहे बघा. इम्प्रूव्ह हेल्थ, हार्ट हेल्थ, वेल्थ मॅनेजमेंट, टीमवर्क, इम्प्रूव्ह डिसिप्लिन अँड मॅनेजमेंट. तर मी इथं बनवतोय बघा पॅरेग्राफ. स्पोर्ट्स हॅव मेनी बेनिफिट्स. खेळाचे खूप महत्त्व आहे. द प्रोव्हाइड द फिजिकल बेनिफिट्स, इम्प्रूव्ह हार्ट हेल्थ अँड डीड इट वेट मॅनेजमेंट. प्लेइंग स्पोर्ट हेल्पिंग टू इम्प्रूव्ह डिसिप्लिन अँड द टाईम इफेक्टिव्ह, मॅनेज द टाईम इफेक्टिव्हली. अशा प्रकारचं टायटल लिहायचं आहे. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये 5 मार्कासाठी विचारलेले असतात. तर तुम्हाला एखादं काही विचारलं तर बेनिफिट्स ऑफ स्पोर्ट्स विचारलं, बेनिफिट्स ऑफ ट्री विचारलं, बेनिफिट्स ऑफ स्कूल विचारलं, बेनिफिट्स ऑफ योगा, तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे असं पॅरेग्राफमध्ये दाखवायचं असतं. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. नेक्स्ट, राईट अ ईमेल ऑन द डिरेक्टर ऑफ लँग्वेज इन्स्टिट्यूशन इन्क्वायरिंग अँड फोर्सिंग द फॉरेन लँग्वेजेस यूज द फ्रेमवर्क प्रोव्हाइडेड बिलो. ठीक आहे बघा, इथं काय दिलं आहे, डायरेक्टर लँग्वेज तुम्हाला फ्रेंच लँग्वेज शिकण्यासाठी तुम्हाला एक मेलचा फॉर्मॅट दिला आहे, ते मेल करायचं तुम्हाला. बघा मेल फॉर्मॅटमध्येच इम्पॉर्टंट सांगतो. टूमध्ये कोणाला टाकायचं आहे, लँग्वेजिस्ट 15, म्हणजे हा ज्याला मेल करायचा असतो तो 2मध्ये असतो. फ्रॉममध्ये जो मेल करतो तो असतो. सब्जेक्ट कशाबद्दल, इन्क्वायरी अबाउट द फ्रेंच लँग्वेज कोर्सेस. तुम्हाला कोर्स विकत घ्यायचे आहे, त्याच्याबद्दल इन्क्वायरी करायची आहे, तर सब्जेक्ट इथं टाकायचा. डिअर मॅम, सर, मॅडम असेल तर मॅडम, सर असेल तर सर. माय नेम इज, तुमचं नाव, जसं मी टाकलं रोहित शर्मा. ठीक आहे. आय एम अ स्टुडंट ऑफ क्लास 8, क्लास 9, क्लास 10. ठीक आहे. आय एम इंटरेस्टेड टू लर्निंग फ्रेंच लँग्वेज. आय प्लॅन टू गो फ्रेंच रचनर सेलिब्रेट. कुड यू प्लीज टेल मी अबाउट द फ्रेंच लँग्वेज कोर्सेस. व्हॉट इज द ड्युरेशन ऑफ कोर्सेस. व्हॉट इज द फीज. वेटिंग फॉर युअर रिप्लाय.
थँक यू फॉर युअर टाईम अँड कन्सिडरेशन. युअर सिन्सिअरली टाकू शकता इथं. युअर फेथफुली, ठीक आहे. रोहित शर्मा म्हणजे तुमचं जिथं माय नेममध्ये टाकलं त्याची इथं टाकायचं आहे, नावमध्ये गफलत करायची नाही. बघा सुंदर प्रकारे असं तुम्ही मेल राईट. हा तुम्हाला फॉर्मॅट दिला आहे, तुम्हाला फक्त काही बँक प्रिंट करायचे आहे. एखाद्या वेळेस तुम्हाला पूर्ण मेल टाईप करायचा असतो, तर अशाच प्रकारे तुम्ही लिहू शकता. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. हा आहे प्रश्न क्रमांक 9. राईट द बुक रिव्ह्यू ऑफ फेवरेट बुक अवर स्टोरी वाईल विथ द गिवन पॉईंट्स. एक बुक रिव्ह्यू लिहायचा आहे. तुम्ही जर तुमच्या लाईफमध्ये कोणतं पण पुस्तक वाचलं असेल तर त्याचा रिव्ह्यू लिहायचा आहे. बघा जसं मी इथं वाचलं होतं हॅरी पॉटरचं फिलिप स्टोन नावाचं पुस्तक. हॅरी पॉटर द फिलिपर स्टोन नावाचं पुस्तक त्याचं वापरलं होतं. रायटर होता हॅरी पॉटर होता. तुम्हाला रायटरचं नाव लिहायचं की त्याचं राईट ते कोणं लिहिलेलं आहे. मेन कॅरेक्टर JK रॉलिंगचं होतं त्यामध्ये. ही सेंट्रल थीम समरी कॉन्टेंट म्हणजे तुम्हाला त्यातून काय भेटलं, काय शिकायला भेटलं, आउटपुट काय भेटलं. तर बघा हॅरी पॉटर, हेलन हे 3-4 कॅरेक्टर होते. द बुक इज अबाउट द यंग वर्ड नेम हॅरी अटेंड द हॉर्वर्ड स्कूल. जी हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीनं त्यामध्ये तो कसा शिकला, कसा त्याचा प्रवास होता याबद्दल त्याचं असं मला शिकायला भेटलं, त्यावरून मोटिवेशन घ्यायला भेटलं. तसं तुम्हाला काय भेटलं तुम्हालाही तुमच्या शब्दामध्ये मांडायचं असतं. स्ट्रॉंग ॲक्सेप्ट फॉर ड्रॉबॅक्स. काय ॲक्सेप्ट फॉर ड्रॉबॅक्स? ऑन एंगेजिंग प्लॉट, मॅजिकल मुवमेंट, मेमोरेबल अलॉट. ठीक आहे. चला आता लास्ट क्रमांकाचा प्रश्न आता आपण बघूया. लास्ट प्रश्न आहे ट्रान्सलेशन. याला ट्रान्सलेशन म्हणतात. बघा ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड इन टू द मीडियम इन्स्ट्रक्शन. ठीक आहे. बघा काही शब्द दिले जाईल तुम्हाला, त्याचं तुम्हाला मराठी ट्रान्सलेशन करायचं आहे. जसं की इथं दिसतंय हृदय. हर्ट म्हणजे हृदय. प्रिन्सिपल म्हणजे मुख्याध्यापक. डिक्शनरी म्हणजे शब्दकोश. डेंटिस्ट म्हणजे दंतवैद्य. हिस्ट्री म्हणजे इतिहास. मेडल म्हणजे पदक. अशा प्रकारे तुम्हाला मराठीत ट्रान्सलेट करायचं आहे. आणि खाली काही सेंटेन्स दिले बी, ते पण तुम्हाला मराठीत करायचं आहे. माय बेस्ट फ्रेंड कॉरल विथ मी. माझा जिवलग मित्राने माझ्याशी भांडण केले. माय बेस्ट फ्रेंड कॉरल विथ मी म्हणजे भांडण करणे. हु इज फेवरेट स्पोर्ट पर्सन. तुमचा आवडतो खेळाडू कोण आहे? ही इज पुअर बट ऑनेस्ट. तो गरीब आहे पण खूप प्रामाणिक आहे. इच पर्सन फिंगर प्रिंट आर डिफरंट. प्रत्येक व्यक्तीचे टोळा ठसे वेगवेगळे असतात. अशा प्रकारे तुम्हाला मराठी लँग्वेजमध्ये कन्वर्ट करायचं असतं. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच प्रकारच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.